काय कसा जनरली म्हणजे प्रत्येकजण आपल्या घरात सण साजरो करता, पण समजा अनावधानान एखादा सण साजरो करूक मिळणार नाही तर अशा सगळ्यांका एकत्र सण साजरो करूक मेळाक होया याच्यासाठी प्रयत्न करणारो माणूस हो कोकणातलोच आसाक शकता आणि त्याचं नाव हा कार्यसम्राट आमदार रवींद्र फाटक। आता ते जर एवढा सगळं करतात तर मी कोकणातलो आहे आणि आमच्या कोकणची परंपरा खयच्या शुभकार्याची सुरुवात आम्ही गाराण्यान करतो। बरा रवींद्र फाटक साहेब हे निस्वार्थ बुद्धीन एवढी वर्ष कामं करतात तर त्याच्यात आमचो खारीचो वाटो म्हणजे जसं रामाचो सेतू बांधलो तेव्हा ती खार थोडीशी ह्या घेऊन जाय ना वाळू म्हणून रामान असे पाठीवरसून हात फिरल्यानंतर ती 3 बोटा जी दिसतात ती तेव्हाची आहेत। आम्ही कित्येक वर्ष वाट बघतो संकल्प ही जगभरात प्रसिद्ध असलेली दहीहंडी, ती दहीहंडी करणारो आमचो जो आताचो हो राम बाजूका त्याची कधी पाठीवरसून हात फिरत तो आज फिरलो। गेल्या वर्षी पण मी होतो, दरवर्षी आम्ही येतो कारण कसा की मालवणी माणूस हो बाहेरून काटेरी दिसलो आतून फणसाच्या रसाळ गऱ्यासारखं असता, बाहेरसून कठीण दिसलो तरी आतून आडसारासारख्या पाणी असता आणि प्रत्येकात मालवणी माणूस म्हणजे आता तुम्ही जर कोकणात बघलात तर माका मालवणी भाषेचो माझ्या मातीचो खूप अभिमान आहे आणि तुम्ही खयच्याही क्षेत्रात गेलात तरी साधारणपणे 70 ते 75% आमचे मालवणी आहेत। त्यामुळे राजकारणात जा अजून खय जा राजकारण ढवळून टाकणारे पण मालवणी आहेत आणि राजकारण शांत करणारे पण मालवणी आहेत आणि त्याच्यातलो आमचो एक शिवसेनेचो वाघ म्हणजे आमचे कार्यसम्राट आमदार रवींद्रजी फाटक आहेत। आता तुम्ही अशा म्हणशात पत्रकारात काहीतरी ह्याका मेळला असताना म्हणून हो बोलता नाही तर असो कोण बोलता फुकट कोण कित्या बोलात। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। तर कसा की फाटक साहेब यांचो जर ब्रँड उद्या चाललो तर आमच्यासारखे असंख्य मालवणी त्या ब्रँड खाली ताट मानेन जगाक शकतात। ह्या आमका स्वाभिमान आणि अभिमान मिळता आणि आपलो एक मालवणी माणूस म्हणून आमची छाती फुगता म्हणून आम्ही हय तुमका दिसतो कारण मी मालवणी आहे, प्रणव रावराणे मालवणी आहे, दीपक वेदकर मालवणी, स्वतः मालक मालवणी, मागे अमीर हडकर मालवणी। बघा ना असा म्हणजे एक मालवणी काय करू शकता याचं हे जिवंत उदाहरण म्हणजे संकल्प प्रतिष्ठान। लाडकी बहीण अप्रतिम अशी ही योजना लाडकी बहीण, पण मी मध्ये एक व्हिडिओ केला आहे केवळ लाडकी बहीण आणि लाडके भाऊ यांच्यावरतीच प्रेम न करता चाकरमान्यांचा सुद्धा लाड करणारा सरकार म्हणजे आमचा शिंदे सरकार। कारण प्रत्येक माणसान आता सांगाच शकणार नाही आपण साधारणपणे लाख भराच्या वरती गणेशोत्सवाक जाणारे जे चाकरमानी आहेत ते सगळे AC बसने जातले, त्या सगळ्यांची व्यवस्था करणं ह्याच्यासाठी मन मोठा लागता, ह्याच्यासाठी दानत लागता आणि ह्याच्यासाठी दातृत्व लागता। तर त्यामुळे दातृत्व नेतृत्व आणि वक्तृत्व एकत्र असल्यानंतर जो एक बलाढ्य असो नेतो मुख्यमंत्री म्हणून मिळता ह्या सुख आमका आणि त्यामुळे लाडकी बहीण असात लाडको भाऊ असात हे योजना सुरू झाले, बहिणींच्या खात्यात पैसे गेले, काही बहिणी म्हणजे ओळखी पाळखीचे फोन करतात मग ह्यांच्यासारखे भाऊ लगेच फोन करतात त्यांच्या खात्यात ते पैसे जातात। हे खरोखर कौतुकास्पद सगळे हे योजना असत म्हणजे एक सर्वसामान्य माणूस म्हणून मी बोलतोय। कलाकार ही वेगळी गोष्ट आहे, कलाकारांचे हे तर पोशिंदे असतात, शिंदेसाहेब असतील ते पण कलाकारांसाठी कायम प्रयत्न करत असतात। पण मला एवढंच सांगायचं आहे की योजना अशा अनेक येतात, पेपरमध्ये वाचतो, दूरदर्शनला बघतो म्हणजे मीडियामध्ये बघतो आणि त्या जातात विरून, पण अशा ही अशी योजना आहे की आज आली उद्या जाहीर झाली परवा लोकांना मिळाली। म्हणजे आमच्याकडे ना बरेचसे चित्रपट असतात ते लिहिलेले असतात ते डायरीतच असतात। एखादा चित्रपट येता तो दिग्दर्शित होता डायरेक्शन पण तो रिलीजच होत नाही आणि एखादा असा होतो की इकडे चर्चा झाली इकडे डिरेक्शन झालं इकडे त्याचं सगळं पोस्टमॉर्टम आणि रिलीज झाला आणि सुपरहिट झाला, तसा हा चित्रपट आहे। म्हणजे लाडकी बहीण योजना लाडकी भाऊ योजना हो खूप सक्सेसफुल अशी योजना आणि त्याचा आमका अभिमान आहे सार्थ। तर खूप चांगली योजना चाकरमान्यांसाठी मुख्यमंत्र्यांनी चाकरमान्यांसाठी म्हणजे आम्ही पण त्याच्यात दिलो ना, आम्ही पण चाकरमानी त्याच्यासाठी कोकण दौरा केला आणि साहेबांनी कोकण दौरा केला म्हणजे ह्याचा अर्थ मी सगळ्यांना 100% छाती ठोकपणे सांगू शकतो की लवकरात लवकर रस्ता पूर्ण होणार आणि यावर्षी जे चाकरमानी गावी जाणार ते जे पहिल्यांदा बोटीत बसान जायत असं त्यांना वाटा होता ते 100% गाडीत बसान गुळगुळीत रस्त्यावरनं जातले ह्याची आमका खात्री आहे। कारण एखादो माणूस जो जीव तोडून 18-20 वर्ष महिने म्हणजे दिवस तास 18-20 तास काम करता
एकही दिवस शांत बसणार नाही असं म्हाका वाटतं की ह्या संपूर्ण इतिहासातलो पहिलो मुख्यमंत्री ज्यांचं नाव आहे एकनाथ शिंदे साहेब. आपने ऐसा भी कहा कि जल्दी विधायक जी को तो लाल बत्ती की गाड़ी मिले, आप मंत्री पद पे देखना चाहते हो? देखो कैसा है, पाठक साहब है ना, वो हमारा जो रिलेशन है, कोकण का जो रिलेशन होता है ना, वो रिलेशन भाई भाई का रिलेशन है. तो छोटे भाई को तो ऐसा लगता ही है मेरा बड़ा भाई मंत्री होना ही चाहिए बाबा. और सब जितने भी कोकण वासी हैं वो सब लोगों की तरफ से प्रातिनिधिक मैंने बोला है. और मैं तो दिल से चाहता हूँ कि जल्दी से जल्दी लाल दिया मिले और वो गाड़ी में हमको बैठने को मिले, क्योंकि हमको मालूम है मंत्री खूप असतात, त्यांचा लवाजमा पण खूप असतो, पण सर्वसामान्य माणूस जेव्हा मंत्री होतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की माझा माणूस मंत्री झाला. जसं आज आम्हाला वाटतं की हा मुख्यमंत्री आमचा आहे यार, आमचा जवळचा आहे, सर्वसामान्यांचा आहे. म्हणजे सहज उपलब्धी, कधी फोन करा, मुळात ॲक्सेस आहे, फोन घेतात, फोन नाही घेतला तर परत फोन करतात. साहेबांना फोन केला, काय प्रॉब्लेम असेल समजा नाही घेतला तर लगेच फोन येतो, साहेबांचा फोन नाही आला साहेबांच्या मित्रांचे फोन येतात. म्हणजे एकमेकात सहाय्य करू अवघे धरू सुपंत असं सगळ्यांचा विचार करणारी अशी जी लोक असतात त्यांना लाल दिवा मिळाला तर आपल्याला आनंद होणारच. तो इनको मिलना ही चाहिए, ऐसा मैं तहे दिल से बोल रहा हूँ सर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.